राम प्रहरी पहिलं स्फुट आहे. वैश्विक प्रार्थना. वैश्विक प्रार्थना. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः. भू अस्तित्व, भुव म्हणजे ज्ञान आणि स्वहा म्हणजे अंतरंग चैतन्य. तर माणसाचं अस्तित्व, त्याचं ज्ञान आणि त्याचं अंतरंग चैतन्य या त्रिदेशीय किंवा या त्रिमितीमध्ये जे लागणार श्रेष्ठ असं सूर्यदेवते हे तुझे चैतन्य आहे. ते चैतन्य आमच्या बुद्धीला आणि आमच्या संपूर्ण अस्तित्वाला प्रेरणा देवो की ज्या योगे त्रिलोकामध्ये आम्ही श्रेष्ठ अशी कृती संपन्न, आम्ही त्रिलोकामध्ये श्रेष्ठ असे कृती संपन्न जीवन स्वतः जगू आणि इतरांना जगायला प्रवृत्त करू. हा आहे गायत्री मंत्राचा अर्थ. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हे सूर्य देवते, तुझे श्रेष्ठ असे तेज, मानवी अस्तित्व, मानवी बुद्धी आणि मानवांतर्गत वाहणारी चैतन्याची अभिसरणयुक्त शक्ती या तिघांना अशी उत्तम अवस्थेने प्रेरित करू की अनेकानेक उत्तमोत्तम कार्ये त्या पृथ्वी तळावर येऊन आमच्याद्वारे संपन्न होतील आणि असील सृष्टी अन्न वस्त्र निवारा देणारी अवनी खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम आणि सुखशांती समाधानाने नांदेल. तर आता या वैश्विक प्रार्थनेचा उच्चार करून पुढे चालूया. स्फुटाचं नाव आहे वैश्विक प्रार्थना. यशस्वी प्रार्थनेचे गमक नियती बदल हे आहे. म्हणजे असे की निर्गुण निराकार आणि अर्थातच अज्ञात ब्रह्माची चैतन्य ही क्रियाशक्ती किंवा कार्यसंभव शक्ती असते. या शक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हिच्यामध्ये एक स्वयंस्फूर्त संतुलन असते. हे सारे ज्ञानी माणसांनी, समाज धुरीणांनी, समाजशास्त्रींनी आणि अर्थातच समाजाच्या ज्ञानी नेतृत्वाने ओळखलेले असते. त्यामुळे प्रथम ते घोषणा करतात. काय असते ही घोषणा? धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी, म्हणजे कृष्ण म्हणतो धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी, म्हणजे परमेश्वर रूपाने त्या युगात जन्म घेतो आणि अर्थातच धर्माची ग्लानी नष्ट करतो. म्हणजे सद्विचार आणि सदाचाराला जेव्हा समाजामध्ये महत्व राहत नाही, जेव्हा समाज जडशील आणि ग्लानी आलेला मतिमंद मूढ बनतो, तेव्हा परमेश्वर अनेकानेक अवतारात जन्म घेतो आणि ह्या धर्माची ग्लानी म्हणजे समाज शरीराची आणि समाज मनाची, समाज पुरुषाची मंदत्व ही हीन दीन अवस्था झाल्यानंतर गतीला जो अवरोध निर्माण झालेला असतो, ती गती मंदता आणि मतिमंदता नष्ट करण्यासाठी निसर्गता जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा कोणी ना कोणी एक महामानव परमेश्वर रूपाने निमित्त मात्र म्हणून जन्माला येतो. हे ओळखणारे ज्ञानी माणसंच, कृष्णासारखी ज्ञानी माणसंच म्हणतात जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा आम्ही, म्हणजे कृष्ण, आता कृष्ण हा माणूसच आहे, परंतु तेव्हा आम्ही म्हणजे एक ज्ञानी पराक्रमी माणूस परमेश्वर रूपाने त्या युगात जन्म घेतो आणि अर्थातच धर्माची ग्लानी नष्ट करतो. ज्ञानी माणसाने चैतन्याचा वापर आपल्या उदात्त विराट समाजाभिमुख धोरणासाठी करायचे ठरवलेले असते. त्यामुळे समाज मनाला सहज भुरळ पडणाऱ्या धर्माच्या व श्रद्धेच्या भाषेचा वापर तो करतो. शबलित म्हणजे दुबळा, पुरुषार्थहीन, निस्तेज अशा समाज मनाला तो चैतन्याची फुंकर घालतो. परिणामतः त्याच्या बाजूने समाजाचा एक मोठा वर्ग जो नेतृत्वहीन, नायक विरहित असतो, तो मोठ्या आशेने उभा राहतो. चैतन्याची एक प्रचंड लाट, ऊर्जेची एक प्रचंड लाट निर्माण होते आणि अतियोग्यते घडून येते. धर्म याचा अर्थ समाजाची धारणा, उभारणी, ज्या तत्वावर, अधिष्ठानावर नीती तत्वावर होते ते तत्व किंवा त्या तत्वाधारे वास्तवात असलेली मांडणी. विवेकी माणसाला सहज पटेल की
समतेखेरीज दुसरे कोणतेही योग्य अधिष्ठान समाजाच्या धारणेसाठी असू शकत नाही. जन्माला आलेले प्रत्येक मूल जर किमान सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि भावनिक समत्वावर आधारित समाजात असणार नाही, जन्माला आलेले प्रत्येक मूल जर किमान सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि भावनिक समत्वावर आधारित समाजात असणार नाही किंवा तसे त्याला स्थान मिळणार नाही, तर असा समाज अधार्मिक म्हणजे विषमता आधारित आहे हे स्पष्ट आहे. अशा वेळी ही विषमता नेमकी हेरून त्यातील दोष स्पष्ट करून आणि समाज मनाला त्याचे दुबळेपण नेमके कशात दडले आहे ते दाखवून जो ज्ञानी पुरुष अशा दुबळ्या परंतु बहुसंख्य समाज गटाला संख्येने भरपूर असलेला हा गट नेतृत्वहीन सैरभैर असतो, परंतु तो समुदाय म्हणून मोठा असतो, तर असा ज्ञानी माणूस दुबळ्या परंतु बहुसंख्य समाज गटाला आपल्या ज्ञान मार्गाने प्रेरित करतो, जागे करतो, योग्य त्या ध्येयासाठी तीव्र प्रयत्न, लढा, संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. तो ज्ञानी माणूस आणि आपल्या बरोबर समाजाच्या ध्येयाच्या सिद्धीप्रत तो आपल्याबरोबर समाजाला नेतो. अशा ज्ञानी माणसाचा महामानव देव आणि अवतार ताबडतोब बनवला जातो, घडवला जातो. त्याची पूजा मानली जाते. माणसाच्या श्रद्धेचा, भक्तीचा वापर ध्येयसिद्धीसाठी करणारा माणूस त्याच्या समूहाचा, समाज गटाचा देव बनतो. मग हा समाज गट लहान मोठा, अतिमोठा, देश पातळीचा की विश्व पातळीचा हे सारे काल सापेक्ष व परिस्थिती सापेक्ष असते. काही बुद्धिमान ज्ञानी माणसे केवळ ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ मानतात. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर, तुकाराम, गौतम बुद्धासारखे लोक ते धर्माचा, देवाचा, श्रद्धेचा आधार न घेता सदसत विवेक बुद्धीचा आधार घेतात व समाज मनाला आणि समाज बुद्धीला जागे होण्यासाठी अति तीव्र आवेगी साथ घालतात. पण अशी बुद्धीला जागे करणारी ज्ञानी माणसे कमीच. बरीचशी ज्ञानी माणसेही आपले काम तुलनेने कमी श्रमात व्हावे म्हणून बौद्धिक आवाहन न करता भावनिक, धार्मिक, श्राद्धिक आवाहन करतात, श्रद्धेवर आधारित. अर्थात हे अयोग्य असते. साध्य नुसते उच्च उदात्त असून चालत नाही, त्यासाठी वापरावयाची साधनेही तितकीच उच्च उदात्त आणि बौद्धिक शुचिता किंवा पावित्र्य असणारी हवीत. तरी सुद्धा ध्येयसिद्धी झाल्यावर त्या सर्वच्या सर्व ज्ञानी माणसांना म्हणजे साधन शुचिता पाळणारी व ती न पाळणारीही समाज देव बनवून मोकळा होतो. हे असे का होते? जोपर्यंत सदसत विवेक, शुद्ध ज्ञान यालाच सर्वाधिक महत्व दिले जात नाही, ज्ञान हाच सर्वश्रेष्ठ देव किंवा ज्ञानेश्वर आहे हे समजून घेतले जात नाही, तोपर्यंत सर्वत्र हे असेच चालते आणि चालणारही. समाज खराखुरा ज्ञानोपासक बनणे म्हणजे सत्यासत्य विवेक प्रत्येक माणसाने करणे आणि तोही संपूर्ण आयुष्यभर करणे असा त्याचा अर्थ होतो. यासाठी वैश्विक चैतन्याचा फार थोडी ज्ञानी माणसेच पूर्णतया वापर करतात. यासाठी वैश्विक चैतन्याचा जो आपल्याकडे पुरवठा आहे त्यातील फारच थोडी ज्ञानी माणसे या वैश्विक चैतन्याचा पूर्णतया वापर करतात. स्वतः तसे जगणे आणि सर्वांना तसे जगण्यासाठी व्यवहारात प्रवृत्त करणे हे तर अपवादाने सिद्ध व्हावे इतपतच तुरळकपणे घडताना दिसते. मात्र ज्या ब्रह्माच्या चैतन्याने विश्व निर्मिती झाली त्याच चैतन्य शक्तीच्या स्वानुकूल वापराने ध्येयसिद्धी करून घेणारी अनेक ज्ञानी माणसे आजपर्यंत या अवनी तलावर झाली आहेत. प्रत्येक माणसाला ब्रह्मशक्तीच्या किंवा चैतन्याच्या सुयोग्य वापराने अधिकाधिक उदात्त, विराट, उत्क्रांत मानवाप्रत जाता येते हे समजून घेणे यासाठी आवश्यक आहे. कारण नेता, अनुयायी, गुरु, शिष्य हे सारे कालबाह्य व टाकाऊ, आउटडेटेड झाले आहेत. देव म्हणजे मूर्ती नव्हे तर वागणुकीतील दिव्यत्व किंवा प्रत्यक्ष व्यवहारातील निरपेक्ष, विश्वव्यापक, करुणा संपृक्त वर्तन होय. देव म्हणजे मूर्ती नव्हे तर प्रत्यक्ष वागणुकीतील दिव्यत्व किंवा प्रत्यक्ष व्यवहारातील निरपेक्ष, विश्वव्यापक, करुणा संपृक्त वर्तन होय. अशा रसरशीत करुणा संपृक्त चैतन्याच्या वापरालाच खरी खुरी वैश्विक प्रार्थना म्हणतात. अशा रसरशीत
करुणा संपृक्त चैतन्याच्या व्यावहारिक आणि आंतरिक, तात्विक आणि आदर्शवादी वापरालाच खरीखुरी वैश्विक प्रार्थना म्हणतात. आता दुसरं स्फुट आहे प्रार्थनेचा अम्लान आनंद. प्रार्थनेचा आनंद कधीही कोमेजत नाही. प्रार्थना हे अम्लान पुष्प आहे, कधीही न कोमजणार, कधीही ज्याचं निर्माल्य होत नाही असे प्रार्थना हे अम्लान पुष्प आहे. म्हणून त्याचा आनंदही अम्लान, कधीही नष्ट न होणार आहे. म्हणून या स्फुटाचे नाव आहे प्रार्थनेचा अम्लान आनंद. ब्रह्मशक्तीच्या चैतन्याच्या सुयोग्य वापराने मानव अधिकाधिक उत्क्रांत होत जातो. ही उत्क्रांती केवळ भौतिक सोयी सुविधांपुरती न राहता ती उच्चतम पातळीवर मानसिक दृष्ट्या होणे महत्वाचे असते. असे होताना माणूस मी मधून, असे होताना माणूस मी तू मधून, असे होताना माणूस मी तू या द्वंद्वामधून तो पर्यंत वरवर जातो. नीट ध्यान द्या. मी हे प्रथम पुरुषी एकवचनी, तर तू हे द्वितीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे. या मी तूपणाला द्वैत म्हणतात. हे मी तू किंवा तू तू मय म्हणजे द्वैत, द्वंद्व, भांडण असते. पुढे जाऊन हेच द्वैत संग्राम, युद्ध, रणधुमाळी आणि नाश विनाश व सर्वंकष लयामध्ये रूपांतरित होते. या द्वैताला आवर प्रतिबंध अद्वैतच करू शकते. अद्वैतात द्वैत मावळते. मी व तू वरच्या पातळीला परिवर्तित होऊन तो बनतो. हेच आहे सोहम हौसोचे रहस्य. लक्षात घ्या, जेव्हा आपण पूरक करतो तेव्हा बाहेरील चैतन्य शक्ती प्राणवायू म्हणून आपण आत घेतो, आणि जेव्हा रेचक करतो तेव्हा आतील जे वापरण्यासाठी योग्य नाहीत असे विषारी वायू बाहेर टाकतो. म्हणून प्राणवायू आत घेणे म्हणजे चैतन्य शक्तीचा सुयोग्य वापर करणे, आणि विषारी घातक वायू बाहेर टाकणे म्हणजे वाईट गोष्टी बाहेर टाकणे. त्या पूरक आणि रेचक याच्यामध्ये स्वहितवाद आणि स्वहिताला जे विरोधी आहे ते अनुक्रमे आत घेणे आणि बाहेर टाकणे असे असते. आणि हे पूरक आणि रेचक जिथून चालते तिथे मूळ जागा आहे ती कुंभकाची आहे. जेव्हा आपण अत्यंत स्थितप्रज्ञ असतो तेव्हा श्वास रहित असण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. जेव्हा श्वासाचे पूरक रेचक चैतन्याचे प्राणवायूचे आत घेणे आणि विषारी वायूंचे बाहेर टाकणे असे पूरक रेचक चालू नसते, तेव्हा जे कुंभक असते त्या कुंभकामध्ये जो असतो तोच तो ज्याला सहा अहम म्हणजे जो तो परमेश्वर आपल्याला जो लांब वाटतो तो कुंभकामध्ये अहम म्हणून स्थित आहे, आणि कुंभकामध्ये जो अहम म्हणून स्थित आहे तो बाहेर तो म्हणून आहे. म्हणून सहा अहम म्हणजे आपणाला भेटत नाही असा वाटणारा परमेश्वर कुंभकामध्ये मी म्हणून आहे, आणि कुंभकामधला मी जो आहे तोच बाहेर तो म्हणून प्रकट झाला आहे. म्हणून बाहेरचा परमेश्वर आत हृदयस्थानी आहे, आणि हृदयातला परमेश्वर बाहेर जसा सूर्याची किरणे जावीत तसा प्रकटला आहे. हा सोहम हौसोचा अर्थ आहे. हे जर लक्षात आले तर प्रत्येक पूरक रेचका गणित सोहम हम सह सोहम हम सह सोहम हम सह, तर प्रत्येक पूरक रेचका गणित जे म्हटले जाते त्याचा हृदयातील मूळ उगम कुंभकामध्ये आहे. कुंभक ही रिकामी जागा आहे, आणि रिकाम्या जागेतच नेहमी परमेश्वर असतो. म्हणून रिकाम्या जागेत मी नसतो, आणि त्या रिकाम्या जागेतलाच जो परमेश्वर आहे तो नारायण पाटणकरच्या मुखाने अरुण वाघमारांच्या रूपाने म्हणतो रिकाम्या जागेतील परमेश्वर, कुंभकामधील परमेश्वर प्रेरणा देऊन अरुण वाघमारेंना म्हणायला लावतो सोहम, म्हणजे शून्यावस्थेत जो आत बसलेला आहे, कुंभकामध्ये जो बसलेला आहे तो हा अहम म्हणजे बाहेरचा परमेश्वर आहे, विराट परमेश्वर आहे. हम सहा, आणि हा जो अहम आहे तोच सहा आहे. म्हणजे हृदयातील अत्यंत सूक्ष्म असा जो हृदयशे अर्जुन तिष्ठती असा जो कुंभकात वसलेला आहे तो हृदयातील सूक्ष्म अहम हा बाहेरील व्यापक तो आहे,
आणि बाहेरील व्यापक तो हाच हृदयातील सूक्ष्म अहम आहे. परंतु हे मंत्रोच्चारण झाले, परंतु मंत्रोच्चारण होताना सोहम हौसो पूरक रेचक नाही. अशा वेळेला मात्र 100% आपण आत्माच असतो, तेच आपलं ध्यान आहे. आणि त्या कुंभकावर जो स्थितप्रज्ञतेने लक्ष येतो त्यालाच आपल्या हृदयीचा राम, हृदयीचा नारायण, हृदयीचा उत्तम पुरुष भेटतो. आणि तोच पुरुष सोहम हौसो सोहम हौसो सोहम हौसो असा अजपा पद्धतीने प्रत्यक्ष उच्चार न करता तोच पुरुष बाहेर प्रकट झालेला जो महान आहे तो मी आहे. आणि बाहेरचा महान तो मी आहे आणि आतील मी हाच बाहेर महान आहे. अशा तऱ्हेचा हा सोहम हौसो अजपा पद्धतीने वाणीचा उच्चार न करता अखंड जो जप चाललेला आहे पूरक रेचक कुंभक या मार्गाने, हा जप म्हणजेच खरी तर प्रत्येक जीवाच्या हृदयातील चालू असलेली वैश्विक प्रार्थना आहे. आता हे समजल्यानंतर पुढे जाऊ. हे मी तुचे, हे मी तुचे तो हेच असते आध्यात्मिक परिवर्तन. म्हणजे मी आणि तू याच्या पलीकडे जाऊन तो आपण तोच आहोत. आय एम दॅट हे न म्हणता सुद्धा दॅटची अनुभूती ज्याला येते त्याच्यामध्येच खरेखुरे आध्यात्मिक परिवर्तन होते. हे असते प्रथम अर्थात अंतिम पाऊल. एकदा का आय एम दॅट ही जाणीव लक्षात ठेवा, ही जाणीव हे शब्द नाहीत, हे दर्शन नाही. आय एम दॅट ही जाणीव आहे, हे परसेप्शन आहे. एकदा का विश्वात जे भूमा रूपाने विराट रूपाने आहे तेच माझ्या हृदयात सूक्ष्म रूपाने आहे, हे एकदा का जाणवले, एकदा का याचे ज्याला आपण म्हणतो अपरोक्ष, एकदा का याची अपरोक्ष अनुभूती आली, एकदा का याची स्वच्छ जाणीव झाली की ही जाणीव म्हणजेच बिनशर्त मुक्तीचे पहिले आणि अंतिम पाऊल आहे. म्हणून म्हटले आहे हे असते प्रथम अर्थात अंतिम पाऊल, ज्याने मानव बिनशर्त मुक्त होतो विना अट स्वातंत्र्य. म्हणजे कृष्णमूर्ती ज्याला अनकंडिशनल फ्रीडम म्हणतात ते हेच आहे. तो नेहमीच अखंड आनंदानुभूतीमध्ये आहे. ज्याला द दॅट म्हणतात ते नेहमीच दुसरे दिसरे काही नसून ते नेहमीच किंवा तो नेहमीच अखंड आनंदाची अनुभूती आहे. आणि अशा अखंड आनंदानुभूतीमध्ये, अशा अखंड ब्लिस मध्ये जो असतो तो खराखुरा आध्यात्मिक उपभोग हा भौतिक उपभोगापेक्षा नेहमीच वरच्या पातळीचा असतो. म्हणून सतत ब्लिस मध्ये असणारा आध्यात्मिक उपभोगात असतो. आणि आध्यात्मिक उपभोग हा भौतिक उपभोगापेक्षा नेहमीच वरच्या पातळीचा असतो. कारण भौतिक उपभोग हा वस्तुनिष्ठ विषयनिष्ठ असतो. येथे भोग संपतो, वस्तू संपते. कारण भौतिक उपभोग हा वस्तुनिष्ठ विषयनिष्ठ असतो आणि आध्यात्मिक आनंद जिथे असतो तिथे भोग संपतो, वस्तू संपते. विषयनिष्ठ हा असतो व्यक्तीशी संग, विषयनिष्ठ आनंद हा व्यक्तीशी संग असतो. तो प्रामुख्याने विविध शरीर संघ असतो, ज्याला संभोग म्हणतात. वस्तू आणि विषयनिष्ठ भोग हे भोगून संपतात आणि पुन्हा पुन्हा भोगावेसे वाटतात. मात्र ते नैसर्गिक मर्यादांमुळे शक्य नसते. मात्र आध्यात्मिक आनंद एकदा का खराखुरा सापडला की तो कधी संपत नाही तर वाढतच जातो. कारण आध्यात्मिक आनंद हा द दॅटची प्रत्यक्ष अनुभूती असते आणि द दॅट कधी नष्ट होत नाही. आणि द दॅट नष्ट होत नाही म्हणून तर आपण आय पासून दे पर्यंत हे पसरलेलं विश्व पाहतो. पसरलेलं विश्व पसरतं, राहतं आणि मावळतं, परंतु त्याच्या पाठचा द दॅट कायम असतो. तर त्या द दॅटचा आनंद एकदा मिळाला की वस्तुनिष्ठ विषयनिष्ठ शरीर संघावर अवलंबून असलेले भोग संपले आणि खराखुरा अद्वैताचा परमानंद ब्लिस उपभोगायला मिळू लागतो. म्हणून आध्यात्मिक आनंद म्लान कधीही न कोमजणारा नेव्हर फेडिंग असतो. सर्वच्या सर्व मीचे व तूंचे विसर्जन तू मध्ये होते. एकदा हा अम्लान आनंद मिळाला की जगातील सर्वच्या सर्व मी म्हणजे ईच अँड एव्हरीबडी जो असतो आणि जगातील सर्व तू म्हणजे मी आणि तू हे जगातील सर्व द्वंद्व एकदा का अम्लान आनंद उपभोगाला आला की त्यामध्ये परिवर्तित होते. म्हणजे मी तूपणाचे
तो मध्ये होणारे विसर्जन म्हणजेच वैषयिक विषयनिष्ठ वस्तुनिष्ठ शरीरनिष्ठ आनंदाचे निर्विषयामध्ये निर्वस्तूमध्ये आणि खरं तर आकाशासारख्या कधीही ज्याला क्षती पोचत नाही अशा परमानंदात होणारे रूपांतर म्हणून मी तूचे तो मध्ये रूपांतर होणे म्हणजे विषयनिष्ठ अंगाशी संबंधित शरीर संबंधित विषयनिष्ठ आनंदाचे अशरीरी अशरीरी अविषय निर्विषय परम आनंदामध्ये ब्लिस मध्ये होणारे रूपांतर म्हणून परमानंदा अशा अर्थाने नेहमीच म्लान होतो. सर्वच्या सर्व मी तुझे विसर्जन तो मध्ये होते. सर्व जलकण महासागरात विलीन व्हावेत तसे असते हे मी तुझे मिटणे आणि तोचे दॅटचे उदित होणे. या तोची जाणीव होणे हाच आध्यात्मिक साक्षात्कार किंवा आत्मसाक्षात्कार म्हणजे सेल्फ रिअलायझेशन होय. मी व तूचे तो मध्ये परिवर्तन होणे याला द्विज म्हणजे दोनदा जन्मणे म्हणतात. एक असतो नैसर्गिक भौतिक जन्म तर दुसरा असतो परमोच्च ज्ञानात उत्क्रांत होणारा जन्म. हे तो पण प्राप्त होणे हेच खरे द्विजत्व मुंज व्रतबंध किंवा ब्रह्मसाक्षात्कार. हे कॉस्मिक अंडरस्टँडिंग हे जे तोचे तो रूपाचे हे कॉस्मिक अंडरस्टँडिंग म्हणजे ही जर वैश्विक समजूत तो म्हणून नसेल तर यातना चक्राचा अंत संभवत नाही. ब्रह्माच्या ब्रह्मशक्तीचा किंवा चैतन्याचा जी मूलतः ब्रह्माप्रमाणेच निराकार निर्गुण आहे शास्त्रज्ञ वैज्ञानिक शोध घेत असतात. हे योग्यही आहे. त्याने विश्व निर्मिती अखिल ब्रह्मांड रचना व त्यामागील सूत्रबद्धता नियमबद्धता स्पष्टपणे समजते व ती सर्व मानवांच्या बौद्धिक आवाक्यात येऊ शकते. हे उत्तमच आहे. ज्यामुळे भोळसटपणा अडाणीपणा मूर्खता पारंपरिक समजुती व आचार विचार बद्धता यामधून मानवाला मुक्ती मिळू शकते. यामुळे खरेखुरे प्राप्त होणारे ज्ञान गतानुगती कथा सांस्कृतिक गुलामगिरी यातून मानवाला मुक्त करते. याचे नेहमीच स्वागत केले पाहिजे. मात्र येथेच थांबता येणार नाही. देव या कल्पनेतून मुक्ती जरूर आवश्यक आहे. तरीही दिव्यत्व विशालता उदारता उदात्तता वैश्विक करुणा यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती विराटतेच सुख आहे अल्पामध्ये सुख नाही हे समजणं आणि त्याबरोबर कॉस्मिक कम्पॅशन म्हणजे वैश्विक करुणा नसेल म्हणून तरीही दिव्यत्व विशालता उदारता उदात्तता वैश्विक करुणा किंवा कॉस्मिक कम्पॅशन नसेल तर मानवाच्या भौतिक प्रगतीचे तारू नाव किंवा होडी संकुचितता व भेदाभेदाच्या मानव निर्मित खडकावर आधळून ध्वस्त उद्ध्वस्त झाल्याखेरीज राहणार नाही. देव म्हणजे दिव्यत्व विशालता आणि सर्वांना समजून व सांभाळून घेणारी वैश्विक प्रगल्भ बुद्धी याचा बोध होणे महत्वाचे आहे. त्यासाठी शास्त्रीय अभ्यासापेक्षा कदाचित अधिक महत्व आहे ते करुणेचे. ही करुणा तेव्हाच उपलब्ध होते जेव्हा मानव अधिकाधिक भौतिक प्रगती होऊन सुद्धा त्या प्रमाणात वाढत्या सुख समाधान यांनी संपन्न का झालेला नाही. ही करुणा तेव्हाच उपलब्ध होते जेव्हा मानव अधिकाधिक भौतिक प्रगती होऊन सुद्धा त्या प्रमाणात वाढत्या सुख समाधान यांनी संपन्न का झालेला नाही याचे किंवा या समस्येचे संवेदनशील व गंभीर चिंतन केले जाते. म्हणून म्हटले आहे जेव्हा मानव अधिकाधिक भौतिक प्रगती होऊन सुद्धा त्या प्रमाणात वाढत्या सुख समाधान यांनी संपन्न का झालेला नाही याचे संवेदनशील चिंतन व गंभीर चिंतन केले जाते तेव्हाच खऱ्या अर्थाने माणूस स्वाभाविकपणे सुखविलासातून भौतिक आणि वैश्विक जाणीवातून आंतरिक चिंतनात्मक वैश्विक करुणात्मक जाणीवेकडे वळतो. चिंतन याचा अर्थच चिंता नष्ट होईपर्यंत समस्येच्या मुळाशी जाणे. चिंतन याचा अर्थच सर्वस्वी चिंता नष्ट होईपर्यंत मग ती भौतिक असो व आंतरिक असो. चिंतन याचा अर्थच भौतिक व आंतरिक दोन्ही चिंता पूर्णपणे नष्ट होईपर्यंत समस्येच्या मुळाशी जाणे. ज्यामुळे चिंता नष्ट होण्याचा मार्ग प्रशस्त होतो
ज्यामुळे चिंता नष्ट होण्याचा मार्ग प्रशस्त होतो, खुला होतो. त्या प्रक्रियेला चिंतन, ध्यान किंवा मेडिटेशन असे म्हणतात. याचे उत्तर करुणा, समजूतदारपणा, निरीक्षता आणि विशेष म्हणजे समतेच्या अधीन असणे म्हणजेच समाधान किंवा समाधी यामध्ये सापडते. समाधीतच मी तुझा तो मध्ये जन्म होतो. या तोचा प्रत्यक्ष जीवनात प्रभावी वापर आपल्या आचार, विचार, हालचाल, क्रिया, कर्मशक्ती, बुद्धीनुसार जो जो करतो तो प्रत्येक जण तोच म्हणजे दॅटच असतो. त्याला सोहम म्हणजे तो भगवान आपल्यातच गावतो. त्याला सहाहम म्हणजे मी तो भगवान आहे असा आनंद आपल्यातच गावतो. यामुळे होणारा आनंदच अम्लान म्हणजे नेव्हर फेडिंग, कधीही न कोमेजणारा असतो. या अम्लान आनंदाला प्रार्थनेची प्राप्ती म्हणतात. प्रार्थनेचा रिझल्ट काय? तर आपणाला प्राप्त होणारा अम्लान आनंद, नेव्हर फेडिंग ब्लिस ज्याला प्राप्त होतो त्यालाच प्रार्थना खऱ्या खुऱ्या अर्थाने सुफल संपूर्ण झाल्याचा आनंद मिळतो. जी शास्त्रज्ञान सहित सर्वांनाच होणे अगत्याचे आहे. म्हणून ही अम्लान प्रार्थनेतून मिळणारी अम्लान फलप्राप्ती शास्त्रज्ञान सहित सर्वसाधारण सर्वच माणसांना मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक माणूस काहीही बनो, परंतु प्रत्येकाला तोपर्यंत पोचावेच लागेल. याला शास्त्रज्ञच काय कोणीही अपवाद ठेवू शकत नाही. प्रत्येक माणूस मग तो त्याच्या ध्येयानुसार काहीही बनो, परंतु प्रत्येक माणसाला तो पर्यंत दॅट पर्यंत भगवंतापर्यंत अम्लान आनंदापर्यंत कधीही नष्ट न होणाऱ्या परमानंदापर्यंत पोचावेच लागेल. याला शास्त्रज्ञच काय कोणीही अपवाद ठेवू शकत नाही. म्हणून प्रत्येकाला आपल्यातील प्रार्थनेचा अम्लान आनंद शोध घेण्याची गरजच आहे. तो शोध जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपली जीवन यात्रा पूर्ण होत नाही. आणि तोपर्यंत खऱ्या अर्थाने सोडवाया भोबंदा आरती रामचंद्रा ही जी आपण स्वामींची आरती करतो, आरती रामचंद्रा स्वामी स्वरूपानंदा सोहम हंसारूढ तुम्ही सोडवाया भवबंदा आरती रामचंद्रा. तोपर्यंत रामचंद्र गोडबोले म्हणजे स्वरूपानंद आपल्या भवबंधनातून आपल्याला सुटका देऊ शकत नाहीत. भवबंधन सुटणे याचा अर्थ अंतर्बाह्य माणसाने भगवान होणे आणि भगवानासारखे सर्वत्र समत्वाचे, स्वातंत्र्याचे आणि आत्मीयतेचे वर्तन 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 एवढेच सतत चालू ठेवणे यालाच माहिती. स्वातंत्र्य, समता आणि आत्मीयतेचे वर्तन आणि असे वर्तनच माणसाला प्रार्थनेचा अम्लान आनंद देऊ शकतो. आणि या वर्तनातूनच सोहम होतो हे न म्हणता सुद्धा अजपा पद्धतीने विना उच्चारण परमेश्वराची ही प्रार्थना आपल्या हृदयात चालू आहे, ती श्वासागणिक चालू आहे. त्याचा एकदा का आपणाला अर्थ उमगला आणि त्या अर्थाला आपण तसे चिकटून राहिलो, जसं मधमाशा मधाच्या पोळ्याला काय चिकटून असतात तसे आपण जर त्या अर्थाला चिकटून राहिलो तर हा अम्लान आनंद प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे, ते निश्चित आहे. आणि मग तो मिळवण्यासाठी खटपट न करता या फक्त अर्थावर केंद्रीभूत ध्यान धरून फक्त आपल्या श्वासाकडे नीट जो पाहिल त्यालाच सोहमहंसोचा निश्चित आनंद मिळेल. आणि तो तुम्हा आम्हा सर्वांना कायमस्वरूपी मिळावा आणि खऱ्या अर्थाने हे विश्व सुखशांती समाधानाने आपल्याच उक्ती आणि कृती आणि आचरणाने भरून जावे अशी प्रार्थना करून आजचे हे राम प्रहरीचे चिंतन संपवतो. धन्यवाद. शुभ दिन.